कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील अर्दाळ गावात घडलेल्या एका अनोख्या घटनेने सर्वत्र कौतुकाची लाट उसळली आहे। शांताबाई यादव यांच्या घरी पाळीव कुत्रीने शेळीच्या कमजोर पिलाला आपले दूध पाजून त्याचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे। प्राण्यांमधील सहजीवन, ममता आणि त्यागाचे हे हृदयस्पर्शी उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लाखो लोकांनी प्राण्यांमध्येही माणुसकी जिवंत आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत। शांताबाई यादव यांच्या शेळीला काही दिवसांपूर्वी 3 पिल्ले झाली होती। त्यापैकी 2 पिल्ले सक्षम असल्याने आईचे दूध सहज मिळत होते, मात्र तिसरं पिल्ल खूपच कमजोर असल्यामुळे ते आईचे दूध पुरेसे पिऊ शकत नव्हते। त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली होती आणि कुटुंबीय चिंतेत होते। दरम्यान घरातील पाळीव कुत्रीने ही परिस्थिती जणू ओळखली। काही दिवसांपूर्वीच तिन्ही पिल्ल्यांना जन्म दिला होता, परंतु तिचे पिल्ले काही जणांनी दत्तक घेतल्याने ती एकटीच उरली होती। अशा वेळी मायेने प्रेरित होऊन कुत्री त्या कमजोर शेळीच्या पिल्लाजवळ गेली आणि त्याला आपले दूध पाजण्यास सुरुवात केली। हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। कुत्री आपली माया, वात्सल्य आणि सहानुभूती अशा पिलावर ओतून त्याला जिवंत ठेवत आहे। ही घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे। आमचं हे अर्दाळ गाव आहे। आजरा तालुक्यातलं, कोल्हापूर जिल्ह्यातलं अर्दाळ गाव आहे। या ठिकाणी या शांताबाई यादव यांचं हे घर आहे। या ठिकाणी त्यांची शेळी जी आहे त्या शेळीला 3 पिल्लं झालेली होती। त्या 3 पिल्लापैकी 2 पिल्लं ही ती शेळी पाजते, एका पिल्लाला दूध मिळत नाही आणि त्याच घरातील कुत्रं हे विळालेलं होतं। त्याची पिल्ली लोकांनी बाळगायसाठी नेल्यानंतर तेही दुधाचंच आहे, त्यामुळं त्या पिल्लाला दूध मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर या कुत्रीनं दररोज पिल्लांना त्या शेळीच्या पिल्लाला दूध पाजायला सुरू केलं। ते दररोज आपलंच करडू समजून, आपलं पिल्लं समजून ती दररोज त्या पिल्लाला पाजते आहे। खरं तर माणसापेक्षा जनावर हे शहाणं असतं, हे यातून शिकण्यासारखं आहे। माणसाला सुद्धा याचा धडा घेण्यासारखा आहे। माणसंसुद्धा माणसाबरोबर व्यवस्थित वागत नाहीत, परंतु या इतर वेळी आपण पाहतो की शेळी म्हटलं किंवा करडू म्हटलं की त्याच्यावर हल्ला करणारी जात, मात्र या ठिकाणी आपणाला हे दिसून येईल की त्या शेळीच्या पिल्लाला शत्रू न समजता माझंच पिल्ला आहे असं समजून दररोज त्या एका लहान पिल्ल्याला ती कुत्री पाजत असते। म्हणजे माणसानं या जनावरांच्याकडं, या कुत्र्याकडं, मांजराकडं शिकण्यासारखं आहे असं या चित्रातून एकंदर दिसून येतं। आणि हा एक वेगळा पायंडा या जनावराकडून शिकायला माणसाला मिळालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही। धन्यवाद।